नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11 सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि यामधली एक्सरसाइज नंबर 1.1 आपण सुरू करणार आहोत। त्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्टवरती मित्रांनो आपण चर्चा करूयात। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, पहिलं जे चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्या सुद्धा ऑलरेडी सर्व एक्सरसाइजच्या व्हिडिओ झालेले आहेत। दोन्ही एक्सरसाइजच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या त्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 च्या पहिल्या चॅप्टरच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या लिंक सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो। तर जाऊयात मित्रांनो पुढे। बघा या ठिकाणी पुढे जात असताना काही महत्त्वाच्या कन्सेप्ट म्हणजे रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या। म्हणजे दोन्ही नंबर, आता रिअल नंबर आपण मागे ऐकलंय, परंतु इमॅजिनरी नंबर म्हणजे काय हे कदाचित आपल्याला माहिती नसेल। तर पहिली गोष्ट रिअल नंबर म्हणजे काय हे थोडंसं जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, रिअल नंबर म्हणजे काय, तर बघा आता आपण काही नंबर म्हणतो। बघा पहिली गोष्ट नॅचरल नंबर, बघा आपल्याला माहिती आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, डॉट डॉट डॉट, म्हणजे 1 पासून पुढे जर आपण मोजत गेलो तर ते सगळे नॅचरल नंबर आपल्याकडे या ठिकाणी होतात। व्यवस्थित दिसतंय का कलर, का व्हाईट कलर घ्यायचा? बघा व्हाईट कलर दिसतोय व्यवस्थित। बघा नॅचरल नंबर, बघा नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5, 1 पासून पुढचे सगळे नॅचरल नंबर। ओके, 1 पासून पुढे जे नंबर असतात त्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो। नॅचरल नंबर नंतर होल नंबर म्हणजे काय, 0 पासून सुरुवात होते। बघा 0 1 2 3 4 5 डॉट डॉट डॉट, म्हणजे 0 पासून पुढचे कुठले झाले होल नंबर। म्हणजे उदाहरणार्थ एक लक्षात घ्या, ही जर का एक नंबर लाईन असेल आपल्याकडे, नंबर लाईन मध्ये इथं 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, -1 असेल, -2 असेल, -3, ही एक नंबर लाईन आहे। या नंबर लाईन मध्ये जर आपण विचार केला तर 1 पासून पुढचे जे काही नंबर असतील, 1 पासून पुढचे जेवढे नंबर आहेत त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर। 0 पासून पुढे मोजायला लागलो की त्याला आपण म्हणतो होल नंबर। म्हणजे याचा अर्थ बघा 1 2 3 4 5 हे नॅचरल नंबर सुद्धा आहेत आणि हे होल नंबर सुद्धा आहेत, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, आता याच्यामध्ये आता एक आहे इंटेजर नंबर। बघा काही नंबरचे आपण टाइप्स ऑफ नंबर बघून घेऊयात। इंटेजर म्हणजे सगळे, बघा नंबर लाईनवरचे सगळे नंबर, म्हणजे 0 आहे, -1 आहे, -2 आहे, बरं का, सॉरी बघा बघा या ठिकाणी आपल्याकडे समजा -2 आहे, -1 आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, डॉट डॉट डॉट, पुढे भरपूर सारे, म्हणजे या नंबर लाईनवरचे सगळे नंबर त्याला आपण इंटेजर नंबर म्हणतो। पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर सगळे। इंटेजर नंबर नंतर आपल्याला माहिती आहे बघा याच्यामध्ये आपल्याकडे आणखी प्राईम नंबर असतात काही, म्हणजे ज्याला फक्त 2 नेच डिवाइड करू शकतो, 2 नंबरनेच डिवाइड करू शकतो। एक म्हणजे 30 स्वतः किंवा 1, त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर। म्हणजे 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, अशा प्रकारे प्राईम नंबर आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती आहेत। प्राईम नंबर नंतर आपल्याकडे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर रॅशनल नंबर एक हा भाग आहे, बरं का। रॅशनल नंबर म्हणजे काय, बघा मित्रांनो या सगळ्या नंबरला रॅशनल नंबर म्हणतात, जे नंबर आपण P/Q या स्वरूपामध्ये लिहू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ 5/2 रॅशनल नंबर आहे, 7/2 रॅशनल नंबर आहे, -8/9 रॅशनल नंबर आहे, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर म्हणतो, जे आपण या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो। बघा रॅशनल नंबर आणि त्याच्यानंतर आलं इररॅशनल नंबर। आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये बघा 2 पण रॅशनल नंबर आहे, कारण 2 म्हणजे 2/1 हा पण रॅशनल नंबर आहे। 2.5 हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे, बरोबर। आता इररॅशनल नंबर म्हणजे काय, बघा इररॅशनल नंबर म्हणजे ज्या नंबरला बघा या ठिकाणी आपण एखाद्या नंबरला डिवाइड करायला घेतलं, उदाहरणार्थ 22/7 या नंबरला जर आपण 2 ने जर आपण 7 ने जर आपण 22 ला डिवाइड करायला घेतलं तर आपल्याकडे काय आन्सर येतो, बघा 7 3 जा 21, इथं आले 1 0, 7 1 जा एक पॉईंट घेतला, एक 0 घेतला, 7 1 जा 7, 3 आले 0, 7 4 जा 28, 2 आले 0, 7 2 जा आपल्याकडे किती आला बाबा 14, 6 घेतलं, 0 घेतलं, 7 8 56, 7 8 जा। आता इथे तुम्ही डिवाइड करत जाल, परंतु तुम्हाला इथे कुठले इतर रिपिटेशन होणार नाही, इथे तुमचा पूर्णपणे इथं तुमचं रिमाइंडर जे आहे ते तुमचं 0 येणार नाही। तुम्ही भाग लावत जाल, वर्षानुवर्ष भाग लावत जाल, खूप सारे नंबर येतील, अनंत नंबर येतील वरती,
परंतु तुम्ही इथं डिवाइड करू शकत नाही. अशा प्रकारच्या नंबरला आपण काय म्हणतो, इररॅशनल नंबर म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ 22/7 हा एक इररॅशनल नंबर आहे. किंवा बघा रूटमध्ये 5चं स्क्वेअर रूट निघतं का, नाही निघत, म्हणून हा सुद्धा एक इररॅशनल नंबर आहे. रूटमध्ये 7 हा एक इररॅशनल नंबर आहे. ओके. किंवा 3.1 बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एखादा नंबर असेल तर, की बाबा 2.123893251 अशा प्रकारे तुम्ही डिवाइड करतायत, परंतु पूर्णपणे भाग जात नाही. अशा प्रकारच्या नंबरला आपण इररॅशनल नंबर म्हणतो. आता रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर या दोघांचे मिळून रिअल नंबर होतात. रिअल नंबर म्हणजे काय, रॅशनल नंबर आणि प्लस इररॅशनल नंबर, याला आपण म्हणतो रिअल नंबर. लक्षात घ्या, रॅशनल आणि इररॅशनल नंबर मिळून रिअल नंबर. आता हे बघा, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटेजर नंबर किंवा प्राईम नंबर या सगळ्यांना आपण काय म्हणतो, या सगळ्यांना आपण रॅशनल नंबर सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. आणि इररॅशनल नंबर म्हणजे काय, थोडेसे वेगळे नंबर जे रूटमध्ये 5 असतील, रूटमध्ये 7 असतील, पायची व्हॅल्यू असेल, यांना आपण इररॅशनल नंबर म्हणतो. आणि रॅशनल आणि इररॅशनल मिळून तुमचे रिअल नंबर होतात, हे आपण मागच्या वर्षी बघितलं होतं. झालं. आता एक लक्षात घ्या, एक महत्त्वाचा मुद्दा. आता इमॅजिनरी नंबर हा काय भाग आहे, त्याच्या अगोदर 1-2 गोष्टी आपण समजून घेऊ. समजा मी इथं या ठिकाणी असं लिहिलं बघा, x² जर मी 5 लिहिलं तर x² 5 मला काय आन्सर मिळतंय, x ±5. हा कुठला नंबर झाला, हा एक रॅशनल नंबर, रिअल नंबर आहे. पण रिअल नंबर मधला कुठला नंबर झाला, रॅशनल नंबर झाला, बरोबर. आता समजा मी असं म्हटलं x² =25 असेल तर, बरं का, x² 25 असेल तर 25चं स्क्वेअर रूट मिळतं ±5 मिळतं. इथं 25 करायचे होते मला. x² जर माझ्याकडे 36 असेल तर त्याचा स्क्वेअर रूट आपल्याकडे निघतं ±6 निघालं 36चं. हा पण काय झाला, एक तुमचा रिअल नंबर झाला. 6 +6 -6 तुमचा झाला रिअल नंबर झाला. ओके. आता दुसरा मुद्दा, जर मी असं म्हटलं x² जर ओनली 6 असेल तर माझा आन्सर काय येतं बाबा, रूटमध्ये 6 येतं. x काय येतं बाबा, ± रूटमध्ये 6, ± रूटमध्ये 6. आता हे जे रूटमधले जे 6 नंबर आहे, हा कुठल्या प्रकारचा नंबर आहे, याचा स्क्वेअर रूट निघत नाही. हा कुठल्या प्रकारचा नंबर आहे, इररॅशनल नंबर आहे, बरोबर ना. ± रूटमध्ये 6 म्हटलं तर हा झाला तुमचा इररॅशनल नंबर झाला. आणि हा इररॅशनल नंबर म्हणजे रिअल नंबर झाला. हा सुद्धा रिअल नंबर आहे. 1 2 3 रिअल नंबर झाले. किंवा x² जर 5 असेल तर त्याचं आपल्याकडे काय येतं बाबा, x ± रूटमध्ये 5. ठीक आहे. हा सुद्धा तुमचा काय झाला, एक रिअल नंबर झाला. त्याला तुम्ही इररॅशनल नंबर म्हणणार आणि रिअल नंबर म्हणणार, बरोबर. परंतु आता बघा, एक नंबर मी या ठिकाणी लिहितो, परंतु समजा एक नंबर लिहिला की x² -5, बरं का. x² -5 जर आपण म्हटलं तर आता -5चं स्क्वेअर रूट काय निघणार बघा. x² स्क्वेअर रूट निघतं बघा, x² 25 असेल तर x काय निघतं बाबा, -5 और x +5 निघतं, बरोबर. परंतु -5चं स्क्वेअर रूट बघा, 5 आणि 5 जर असेल नुसता, किंवा इथं -25 काय चाला, -25, +25चं स्क्वेअर रूट -5 आणि +5 निघतं. परंतु इथं जर आपण विचार केला तर x² -25 असेल तर -25चं स्क्वेअर रूट काय निघणार, त्याचा स्क्वेअर रूट नाही निघत व्यवस्थित. तर त्याला आपण म्हणतो की x काय येणार बाबा, रूटमध्ये -25. आणि याला आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर. जे रूटमध्ये बघा, या प्रकारच्या ज्या नंबर्सला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी नंबर. बाबा जे अस्तित्वात नाही आहेत, आपण त्याला आपण असं म्हणून यांना काय म्हटलं गेलेलं आहे, इमॅजिनरी नंबर. आता x² जर 25 असेल तर त्याचा स्क्वेअर रूट निघतं बाबा, प्लस आणि +5 असं निघतं. परंतु x जर -25 असेल तर त्याचा स्क्वेअर निघत नाही. म्हणून आपण इथं या प्रकारे याला आपण अशा स्वरूपात लिहितो, x -1 × 25 अशा स्वरूपामध्ये आपण या नंबरला लिहू शकतो. -1 बघा, -1 म्हणजे काय बाबा, मग या ठिकाणी असं आपल्याकडे येईल की बघा, x² -1 × 25, बरं का. मग x² रूटमध्ये -1 × रूटमध्ये 25. मग या ठिकाणी बघा, रूटमध्ये -1 याची एक व्हॅल्यू असते. रूटमध्ये -1ला आपण म्हणतो i, बरोबर ना. त्याला आपण इमॅजिनरी नंबर आहे म्हणून i म्हणतो. आणि हे रूट 25, मग याचं उत्तर आपल्याकडं रूटमध्ये 25i अशा स्वरूपामध्ये आपण म्हणू शकतो. या नंबर्सला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. ओके. ज्याच्यासोबत i येतो. ओके. i म्हणजे तो इमॅजिनरी नंबर दर्शवला जातो आयने.
तर अशा प्रकारे आपल्याला हा इमॅजिनरी नंबर सांगता येऊ शकतो की इमॅजिनरी नंबर म्हणजे काय बाबा, समजा माझ्याकडे जर का x² = -7 जरी असलं तरी x याचं स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे थोडंसं अवघडच आहे, याचं स्क्वेअर रूट निघत नाही आपल्याला, याचा स्क्वेअर रूट जो आहे तो रिअल नंबर आपल्याला मिळणार नाही. ओके, मग रिअल नंबर जर नसेल तर तो नंबर इमॅजिनरी. तर दोन प्रकारचे नंबर असू शकतात, एक असू शकतो रिअल नंबर, एक असू शकतो इमॅजिनरी नंबर. ओके, तर हे सगळे रिअल नंबर आहेत आणि हा आय जर आला सोबत तर याला म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर. आता बघा 7i हा एक इमॅजिनरी नंबर आहे, 8i इमॅजिनरी नंबर, -7i इमॅजिनरी नंबर, -5i इमॅजिनरी नंबर आहे. ओके, आता समजा हे इमॅजिनरी नंबर झाले. आता मला सांगा की फक्त 7 जर म्हटलं तर हा कुठला नंबर आहे बाबा, तुमचा रिअल नंबर आहे, बरोबर. आणि जर 5i म्हटलं तर हा कुठला नंबर आहे बाबा, तुमचा इमॅजिनरी नंबर आहे. हा रिअल नंबर आहे समजा आणि हा इमॅजिनरी नंबर आहे. ओके, आता दोघांना मी एकत्र केलं, 7 आणि +5i कट केलं, तर याला तुम्ही काय म्हणणार, हा तुमचा रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर दोघे जण एकत्र येऊन तयार झालेला नंबर आहे. हे काय झालं, रिअल आणि इमॅजिनरी दोघं जण एकत्र येऊन तयार झालेला जो नंबर आहे याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर. आलं का लक्षात, याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स नंबर. आपल्या धड्याचंच नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं याला. ओके, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जर एकत्र आला तर त्याला कॉम्प्लेक्स नंबर, याला म्हणतो रिअल पार्ट आणि याला आपण म्हणतो इमॅजिनरी पार्ट. ओके, तर आता पुढे जाऊयात, थोड्या काही कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर याच्यामध्ये बघा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे तुम्हाला मी आता सांगितलं की बाबा समजा 5 + 8i हा जर माझ्याकडे एक नंबर असेल, याच्यामध्ये हा जो आहे तो रिअल पार्ट आहे आणि हा जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. ओके, हा काय झाला आपला इमॅजिनरी नंबर, हा झाला तुमचा इमॅजिनरी नंबर. आणि रिअल आणि इमॅजिनरी नंबर मिळून तुमचा कुठला नंबर बनतो, कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. याला आपण असा a + bi या स्वरूपामध्ये सुद्धा म्हणू शकतो, बाबा हा जो नंबर आहे या स्वरूपामध्ये आहे, या फॉर्ममध्ये आहे, a + bi. ओके, लक्षात आलं तुमच्या कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, रिअल नंबर म्हणजे काय आणि त्याचबरोबर आपण इमॅजिनरी नंबर म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल चांगल्या प्रकारे. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. पुढचा पॉईंट बघा समजून घेताना, आता कॉम्प्लेक्स नंबरच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. हे काय रूल आहे बघा, अ कॉम्प्लेक्स नंबर whose real part is 0 is called purely imaginary number. बघा समजा इथं z म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आपण झेडने दाखवतो, 0 + ib याचा रिअल पार्ट 0 आहे म्हणजे काय झालं, हा प्युअर कॉम्प्लेक्स नंबर झाला तुमचा, सॉरी प्युअर याला आपण म्हणतो बघा कॉम्प्लेक्स नंबर हुज रिअल पार्ट इज 0 इज कॉल्ड ॲज अ प्युअरली इमॅजिनरी. तर आय आला प्युअरली याला म्हणतो आपण इमॅजिनरी. आता अ कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल तर त्याला आपण म्हणतो प्युअर रिअल म्हणतो, इज अ रिअल नंबर. बघा या ठिकाणी जर तुमचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे झेड इज इक्वल टू a + 0i जर असेल, इमॅजिनरी पार्ट जर का तुमचा या ठिकाणी 0 असेल तर त्याला आपण म्हणतो रिअल नंबर. हा बाबा रिअल नंबर असणार. दोन गोष्टी, कॉम्प्लेक्स नंबरचा जर का रिअल पार्ट 0 असेल तर त्याला आपण म्हणतो प्युअर इमॅजिनरी नंबर म्हणतो, आणि जर कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर त्याला आपण म्हणणार रिअल नंबर. पुढे बघा, अ कॉम्प्लेक्स नंबर हुज बोथ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट आर 0 म्हणजे दोन्ही पार्ट म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल तर त्याला आपण 0 कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. पुढे बघा, द सेट आर ऑफ रिअल नंबर्स इज अ सबसेट ऑफ सेट. ठीक आहे, बाकीचे मुद्दे नाही लक्षात घेतलं तरी चालतील, पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, 2 + 3i इज नॉट इक्वल टू 5i. या दोघांची ॲडिशन होणार नाही. 2 + 3i म्हणजे कॉम्प्लेक्स आणि रिअल नंबर यांची अशी ॲडिशन 5i वगैरे होणार नाही, किंवा 7 + 8 जरी असला, 7 + 8i असेल तर यांची ॲडिशन 15i वगैरे अशी होणार नाही. हे असे वेगळे आहेत तर वेगळेच राहणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे काही आणखी कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. बघा इथे बघा, इथं सिम्प्लिफाय करायचं एकदम सोपा मुद्दा आहे. बघा पहिला क्वेश्चन, काही क्वेश्चन्स आपण यातले बघूयात. बघा, रूटमध्ये -16 + 3 रूटमध्ये -25 प्लस रूटमध्ये -36 मायनस रूटमध्ये -625. तर याला आपण थोडंसं वेगवेगळं लिहू. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं बघा, याचा अर्थ रूटमध्ये -1 × रूटमध्ये 16 असं वेगवेगळं लिहू, म्हणजे मायनस पार्ट जो आहे तो -1च्या स्वरूपात एका बाजूला घेऊ, प्लस 3 × रूटमध्ये -1 × रूटमध्ये 25 लिहा, प्लस 36 -36 मध्ये म्हणजे काय, रूटमध्ये -1 × रूट36 मायनस रूटमध्ये -1 × रूट625 झालं. आता बघा इथं काय होईल बाबा, -1 म्हणजे आय असतो आपल्याकडे, या -1 म्हणजे काय आय लक्षात ठेवायचं.
-1 म्हणजे आय. ओके, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची या चॅप्टरमध्ये. आता इथं 16 बघा, -1 म्हणजे तुमचा आय इंटू 16चं स्क्वेअर रूट 4 प्लस 3 इंटू -1 म्हणजे आय, -1 म्हणजे बाबा तुमचा आय इंटू 25चं स्क्वेअर रूट 5 प्लस रूटमध्ये -1 म्हणजे आय आणि इंटू 36चं स्क्वेअर रूट 6 मायनस रूटमध्ये -1 म्हणजे आय आणि याचं स्क्वेअर रूट किती झालं 25. बघा म्हणजे इथं काय होईल 4 इंटू आय 4i प्लस 3 5 जा 15i प्लस 6 इंटू आय आपल्याकडे किती झालं बाबा 6i आणि -25i झालं. आता 4 + 15 19 + 6 झालं 25. मग या ठिकाणी आपल्याकडे आलं 25i. बरं का, यांची टोटल सगळ्यांची 25 आली. 25i -25i 25 मधून 25 गेले 0 झाला, विषय संपला. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात बाबा काय विषय. 2 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण बघू. याच्यात काय दिले, याच्यामध्ये बघा 4 रूटमध्ये 4 -4 + 5 रूटमध्ये -9 -3 आणि रूटमध्ये -16. आता तुम्हाला मी सांगतो डायरेक्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं. 4 इंटू बघा -4 रूटमध्ये 4चं स्क्वेअर रूट किती 2 आणि मायनस आहे म्हणून डायरेक्ट आय लिहून टाका प्लस 5 आपल्या जागावर इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 आणि मायनस आहे म्हणून 3i करून टाका -3 आपल्या जागेवर रूट 16चं स्क्वेअर रूट किती बाबा 4 येतं. 16चं स्क्वेअर रूट आपल्याकडे 4 येतं आणि इथं मायनस आहे म्हणून 4i करा. कारण होणार कसं माहिती आहे का, रूटमध्ये -16 म्हणजे काय बाबा मायनस रूटमध्ये -1 इंटू रूटमध्ये 16 -1 म्हणजे आय आणि रूटमध्ये 16 म्हणजे 4 म्हणजे 4 इंटू आय 4i. शेवटी असं होणार आहे शेवटी. ओके, मायनसमध्ये जर नंबर असेल बघा या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला सांगतो एक सोपी गोष्ट ट्रिक म्हणजे वेळ वाचावा म्हणून. रूटमध्ये 4 असेल तर 2च येणार आणि रूटमध्ये -4 असेल तर 2i येणार, एवढं लक्षात ठेवायचं. रूटमध्ये जर का 9 असेल तर माझ्याकडे 3 येणार आणि रूटमध्ये -9 असेल तर 3i येणार. ओके, पुढे बघा रूटमध्ये जर का -16 असेल तर 4i येणार आणि रूटमध्ये 16 असेल तर फक्त 4 येणार. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आता बघा 4 2 जा 8 म्हणून 8i प्लस 5 3 जा 15 म्हणून 15i आणि -3 4 जा 12 म्हणून 12i. 8 आणि 5 किती झाले बाबा 23. या दोघांची ॲडिशन होईल 23i आणि -12i. 23 मधून 12 गेले किती झाले 11i. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 जो आहे याच्यामध्ये एकदम सोपा आहे. राईट द कॉन्जुगेट ऑफ. आता बघा या ठिकाणी कॉन्जुगेट आपल्याला लिहायचं. बघा या ठिकाणी बघा पहिला मुद्दा बघा मी लिहितो द कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट ऑफ 3 + i इज इक्वल टू 3 + i चा कॉन्जुगेट काय बाबा 3 - i करायचं. फक्त करायचं अपोजिट साईन द्यायचं. प्लस असेल तर प्लसचं मायनस करायचं, मायनस असेल तर मायनसचं प्लस, एवढाच विषय, बाकी काय नाही. आता इथे बघा आता इथं -3 आहे. आता याचं कॉन्जुगेट हेच असणार आहे कारण याच्या पुढे आय वगैरे काय नाही. इथं काहीतरी नंबर आहे का एकदा चेक करतो. म्हणजे एखादा नंबर जर आपला राहिला वगैरे असेल तर एकदा चेक करू. क्वेश्चन बरोबर लिहिला आहे की नाही ते एकदा चेक केलं पाहिजे, नाही तर गडबड होते बऱ्याचदा. तर क्वेश्चन 3 - i बरं का, इथं -i आहे या प्रश्नामध्ये. राईट, बघा आता इथं बघा द कॉन्जुगेट ऑफ 3 - i. 3 - i चा काय झालं, या मायनसचा प्लस करायचा 3 + i झालं. ठीक आहे, तिसरा बघा प्रश्न द कॉन्जुगेट ऑफ असं लिहायचं कॉन्जुगेट ऑफ -√5 आणि -√7i. जो i आहे ना i इमॅजिनरी पार्टच्या अगोदरचं साईन बदलायचं. -5√5 प्लस √7i बस एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. आता इथे पण बघा काय करणार, इथं काय विषय बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर या रूटमध्ये जे 5 आहे त्याचा अर्थ आपल्याला बघा माहिती आहे की याच्यामध्ये चौथा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा बघा मायनस रूटमध्ये -5. आता आपल्याला माहिती आहे की बाबा या ठिकाणी काय असतं मायनस रूटमध्ये -5 म्हणजे रूटमध्ये 5 आहे बरोबर. रूटमध्ये 5 आहे, मायनस रूटमध्ये -5 म्हणजे काय रूटमध्ये 5 आहे. कारण याचा अर्थ असा होतो की रूटमध्ये -5 म्हणजे -5 म्हणजे काय रूटमध्ये 5 इंटू रूटमध्ये -1 असं होतं. आणि मायनस रूटमध्ये आपल्याकडे काय येतं बाबा 5 आपल्या जागेवर आणि
-1ची व्हॅल्यू रूटमध्ये ती काय असते आय असते, म्हणून इज इक्वल टू मायनस रूटमध्ये 5i आपल्याकडे या ठिकाणी आलं. आता याचं कॉन्जुगेट, मग इथं आपण काय लिहिणार बाबा, कॉन्जुगेट ऑफ निगेटिव्ह रूटमध्ये 5i. आता इमॅजिनरी पार्टच्या अगोदरचाच आपल्याला साईन बदलायचं. इथं ऑलरेडी हा एकदा इमॅजिनरी पार्टच आहे, त्याच्या अगोदरचा त्याच्या आधीचा साईन काय मायनस आहे, मायनस झालं प्लस रूटमध्ये 5i. हा ह्याचं झालं हे कॉन्जुगेट झालं. आता इथे याचा कॉन्जुगेट काय बाबा, 5i आहे, इथे येणार -5i. इथलं मायनसचं काय होणार, प्लस होणार, एवढंच चेंज होणार. इथं प्लसचं मायनस होणार, इथं प्लसचं मायनस होणार. झालं, एवढंच तुम्हाला बदल करायचा आहे पुढे, तो तेवढं तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, पुढचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्या पुढचे जे काही प्रश्न आहेत, तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर आजची चर्चा आपण इथंच थांबूयात मित्रांनो. तर लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.